आज तंदुरी रोटी बनवली आहे. हे बघा अशा टाईपमध्ये मी लाटून घेतलेले आहे ओल शेपमध्ये. आणि कसे बनवले आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं याच्यात टाकलेलं आहे. तर असं याच्यात पाणी लावून घ्यायचं आहे. एक साईडनं खालची साईड आहे ना, तर पाणी असं लावून घ्यायचं पूर्ण. ही उलटी साईड हे आपल्या गरम पॅनच्या तेलात टाकायची. असं मीडियम गॅस केलेला आहे. याच्यावर सर्व आपण ऑइल लावून घेऊ. त्याचं गॅसची मीडियम फ्लेम ठेवायची. व आता एक साईड भाजलेली आहे, तर आपल्याला पलटी करून घेऊयात गॅसवर. ते आपण ते एक साईडला पाणी लावलं ना, त्यामुळे ते चिटकून राहते, त्याला निघत नाही. आता हे व्यवस्थित सगळ्या साईडने भाजू द्यायची रोटी आपली. असं फिरवत राहायचं. तेव्हा काय असं टाकली जिथे नाही भाजले तिथे भाजून घ्यायची ही व्यवस्थित. मस्त आपली भाजलेली आहे तंदुरी रोटी, बनून झालेली आहे. मस्त आपली बनून झालेली आहे बघा तंदुरी रोटी. थोडी लाटताना थोडी जाड ठेवायची. अशा प्रकारे तंदुरी रोटी बनवलेल्या आहे. आपण लाटताना नाही करायचं, ऑटोमॅटिक ओव्हर शेप होऊन जातो. एक गोळा घ्यायचा. तुम्हाला हवं असेल याला बटर लावून ग्रीस करून सर्व करू शकता तुम्ही. मस्त सॉफ्ट आणि क्रंची पण झालेली आहे कडक. एकदम हॉटेलमध्ये कशी असते त्या टाईपमध्ये आपल्या घरच्या घरी रेडीमेड मस्त इन्ग्रेडियंटमध्ये झालेलं आहे. आपण येईल हातानं नरम असं तोडू शकते. मला मस्त सॉफ्ट झालेली आहे. तर यामध्ये पीठ तोडताना मी आधी दूध घेतलेलं आहे. थोडं वाटी दूध घ्यायचं. त्यामध्ये तूप किंवा तुम्ही तेलही टाकू शकता. अर्धा टाकायची, अर्धी पळी. व त्याचबरोबर त्यात साखर टाकायची थोडी. दही नसेल तरी आता ताकही थोडं टाकू शकता. आणि आपलं सोडा टाका. मस्त चुरून घ्या व्यवस्थित. जास्त पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे. मळून घ्यायचं पीठ. मळलं की त्यामध्ये त्याला 20 मिनटं झाकून ठेवा. व अशा प्रकारे बघा मस्त सॉफ्ट झालेली आहे, क्रंची बघा. तर नंतर त्याची अशी एका साईडनं पोळी लाटून घ्या. अशा प्रकारे मस्त तंदूरी रोटी बनेल. मग ऑटोमॅटिक याचा ओव्हल शेप येईल. ओव्हल शेपमध्ये लाटा छान वाटते. तुम्हाला यावर कोथिंबीर ते थोडे तिळही टाकू शकता. तिळ टाकलेले आहेत मी. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.